आवडते काहींना सतत स्वतःला बिचारे, कमनशिबी, दुःखी म्हणवून घेत सहानुभूती मिळवताना. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा आजचा संदेश काय बरं आहे ते बघूयात. सुखाचा नेमका धागा कोणता आहे? सुख आणि दुःखामध्ये सुखाचं पारडं आपल्याकडे जास्त कसं वळवून घ्यायचं, यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सतत तुमच्या पाठीशी आहेत. सतत तुमच्यावर त्यांचं लक्ष आहे. सतत ते तुमच्या सुखदुःखावर लक्ष ठेवून आहेत. भक्तांच्या हाकेला श्री स्वामी समर्थ नेहमीच धावून येत असतात. कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये स्वामी तुम्हाला मदत करत असतात. कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवत असतात. योग्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी, आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो, त्यामध्ये श्री स्वामी समर्थ सतत तुमच्या पाठीशी आहेत. स्वामींचा हात सतत तुमच्या पाठीशी आहे. सुखदुःखामध्ये तुम्ही स्वामींना सतत त्यांचं नामस्मरण करत असता. त्यांची साथ घालत असता आणि ती साथ स्वामी ऐकत असतात. स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणता ना कोणता तरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. आजच आपण एक संदेश घेऊन आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांचा. पाहूयात की नेमके श्री स्वामी समर्थ काय म्हणत आहेत. त्या अगोदर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करतील. आजूबाजूला सुखामय परिस्थिती असतानाही सतत दुःखी करण्याची कारणे शोधत असतोस. म्हणजे की आता काही ना काहीतरी सुखाची बातमी आहे, तर त्यामधून पण दुःख शोधण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. यावर माझा विश्वास नव्हता, पण जेव्हा अशा काही लोकांच्या सानिध्यात आपण वावरत असतो तेव्हा लक्षात येतं की सतत स्वतःला दुःखी ठेवण्यात धन्यता मानणारेही असतात. आवडते काहींना सतत स्वतःला बिचारे, कमनशिबी, दुःखी म्हणवून घेताना, सहानुभूती मिळवताना. आई वडिलांकडे पैसा, सुबत्ता, आनंद, प्रेम सगळ्या गोष्टी मिळत असतानाही शिक्षण घेऊन स्वकर्तृत्व, स्वकमाईचा आनंद शोधण्यापेक्षा आहे त्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट शोधत बसणे व मी कशी दुःखी आहे यामुळे मला काहीच करावं वाटत नाही. समोर अनेक संधी असतात, पण त्या संधी असतानाही कसलेच कष्ट सोसण्याची आपली तयारी नसते. सतत पळवाटा शोधायचा. सतत काही ना काहीतरी असं की ज्यांना यशाकडे नेणारी संधी एकतर दिसत नाही किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं त्यांना आवडतं. अहो, दुःख कोणाला नसतं सांगा बरं. वेदना, त्रास जवळपासही फिरकत नाही अशी व्यक्ती तुम्ही शोधून दाखवा बरं, किंवा ती व्यक्ती शोधूनही सापडेल का तुम्हाला? काही ना काहीतरी खुपतंय, काही ना काहीतरी त्रास होतं. सगळं काही असताना कुठं ना कुठं तरी बिनसतच असतं. ही आपली लोकांची धारणा. पण तेच कुरवाळत न बसता त्यातून काही आनंदाच्या क्षणांचा शोध घेणं ते पण महत्त्वाचं आहे. तुकोबरायांनी सांगितलंय, सुख पाहता जवा पाडे, दुःख पाहता पर्वत आळवडे. सुख व दुःख यांच्या हिंदोळ्यावर माणसाचे आयुष्य झुलत राहणारच. जसे सुखाचे दिवस थांबत नाही तसे दुःखाचेही थांबणारे नसतातच. मग स्वामी समर्थ हे सांगतायत की त्यामुळे फार विचार करत बसण्यात काय अर्थ आहे का?
त्याचा फार विचार करत बसण्यात खरंच अर्थ आहे का? निसर्गाचा ढासळत चाललेला असमतोल असेल व त्यामुळे होणारे नुकसान काळजाची पाणी करते, तरी ते कुरवाळत न बसता बळीराजा पुन्हा नव्या जोमाने उभा राहतोच ना. सगळं संपलंय असं वाटत असतानाही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेता यायला हवी. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. दुःखाच्या धाग्यांना आपण अशा परिस्थिती काहींच्या आयुष्यात खरोखरच असते. तरी 100 दुःखांच्या धाग्यांना सुखात बदलून आयुष्याचे सुंदर जरतारी वस्त्र विणण्याचे कसब आपल्याला जमले तरच दुःखाचा सोहळा करण्याची काहीच गरज भासणार नाही. तरीही या दुःखाचं कौतुक सोहळा शिऱ्यावर मिरवणारे व वारेमाप उधळणाऱ्यांची मला काळजी वाटते. कारण त्यांच्या या सवयीमुळे स्वतःच्या आयुष्याचे ते डबके करून घेत असतात, ज्यातील साठलेपण पुढे त्यांनाच पदोपदी त्रासदायक ठरणार असतं. सुख दुःख या भावना आपल्या मान्यावर असतात. त्यांना किती महत्त्व द्यायचं हे योग्य वेळी ज्याचे त्याचे त्याला ठरवता आलं पाहिजे. आपण किती दुःखामध्ये रेंगाळत बसायचे. जर रेंगाळत बसलो, त्या दलदलीमध्येच बसलो, तर आपण बाहेर पडणार आहे का सांग तू? त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की त्या दलदलीतून कसं बाहेर पडता येईल त्याचा विचार नाही करायचा आपल्याला जास्त, फक्त बाहेर पडायचं एवढंच आहे. आपल्याला धाग्याप्रमाणे की दुःखाचा धागाचं रूपांतर सुखामध्ये करता आलं पाहिजे. आव्हानं, संघर्ष तुला तुझ्या जीवनात भरपूर बघायचं आहे. मग त्या आव्हानाकडं बघत, त्या संघर्षाकडं बघत तू तसाच बसणार आहेस का? पळून जाणार आहेस का? मागे फिरणार आहेस का? तर नाही, तुला त्यामध्ये संधी शोधायच्या आहेत. जेव्हा काटे लागतात तेव्हा ते गुलाब कुठं तुला दिसत असतं, त्याच्याकडे जाण्यापर्यंत तुला काट्यांशी मुकाबला करावा लागणार आहे, तेव्हा ते तुला गुलाब भेटेल. यासाठी हेच महत्त्वाचं आहे की संधी यशाकडे आपल्याला नेणारी भरपूर आहे, पण त्याकडे जाणीवपूर्वकपणे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि दुःख तर सगळ्यांनाच असतात, पण सुखाचा उपभोग घेता आला पाहिजे. नाहीतर त्या दुःखामध्ये सुख जवळून गेलेलं पण आपल्याला दिसत नाही, तेव्हा तू काय करणार आहेस? फार विचार करत बसण्यात अर्थ आहे का सांग बरं? सुखदुःखाचा हिंदोळा आहे, त्या हिंदोळ्यावर आनंद घेत आपलं आयुष्य जगलं पाहिजे ना. एकतर आयुष्य भेटलंय आपल्याला, ते काय वाया घालवत किंवा दुःख आले दुःख करत असंच बसणार आहेस का? तरी तुझ्यासारखा सुखी प्राणी कोण नसणार आहे की ज्याच्याकडे सगळं असतंय. पोटापुरता पैसा आहे, आईवडिलांचं सुख आहे, स्वकमाई आहे, स्वकर्तृत्व आहे. मग नको त्या गोष्टींसाठी का खुसपट बसायचं? आनंद तर यातच आहे ना, तुझ्यातच तुझा आनंद आहे. ते तुला शोधणं, बघणं आणि त्याचा आस्वाद घेणं महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कल्याणासाठी सदैव धावून येणार आहे. मी तर आहेच, पण पुढे युद्ध लढणारा खरा नायक तूच असणार आहेस. जरी हातात माझ्या डोर असली तरी पण युद्ध तुला लढायचंच आहे. श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता, परंतु
श्रीकृष्णाला किती मिनिटं लागले असतील पूर्ण युद्ध संपवण्यासाठी, पण त्यानं मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं युद्ध तर अर्जुनालाच लढायचं होतं. मग हेच महत्त्वाचं आहे ना. लढण्यासाठी तू स्वतः कणखर राहा. तू योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. तुझ्या जीवनाचा आनंद लुटला पाहिजे. हे आयुष्य तुला एकदाच मिळालं आहे. त्याचा विचार तू केला आहेस का? मग त्याचा आनंद घेण्यापेक्षा, त्याचा आस्वाद घेण्यापेक्षा नको त्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवणं योग्य आहे का? आपले जे क्षण आहेत ते क्षण आनंदाने व्यतीत, आणि जेवढे क्षण तू आनंदात घालवले आहेस तेच तुझ्या आठवणीत राहतील. म्हणजे जेव्हा केव्हा तुला तुझ्या भूतकाळाची आठवण येईल तेव्हा तुला पश्चाताप होणार नाही की मी सगळे दिवस दुःखात घालवले, नाही तर तू आनंदात घालवले. याचा आनंद तुला पुन्हा आनंद देऊन जाणार आहे. त्या आठवणी तुला पुन्हा आनंद देऊन जातील. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.